नमस्कार। आज श्रावण कृष्ण चतुर्थी शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। माळीणची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठाण्यात वन विभागाच्या 16,000 रहिवाशांना नोटिसा। दहीहंडी उत्सवाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार स्वागत। आणि विषारी साप चावून शहापूर तालुक्यात 2 बालकांचा मृत्यू। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। राज्य शासनाचाच एक भाग असणारा राज्याचा एक मंत्री राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात कसा जाऊ शकतो, ही बाब राज्याच्या तसंच गोविंदा पथकांच्या आणि जनतेच्या दृष्टीनं दुर्दैवाची असल्याची टीका शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता त्यांच्यावर केली। संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाबाबत माहिती देण्यासाठी बोलावलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली। उच्च न्यायालयानं दहीहंडीबाबत जो निकाल दिलाय तो राज्य शासनानं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारेच दिलाय। स्वतः चुका करायच्या त्यावर उच्च न्यायालय विरोधात निर्णय देतं म्हणून राज्याचा एक मंत्री या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जातो, हे सर्वच दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। राज्य शासनानं दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा द्यावा अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी यावेळी पुन्हा केली। अनेक वेळा चर्चा करूनही यावर निर्णय झाला नाही याचा निषेधही सरनाईक यांनी केला। आता कधीही आचारसंहिता लागू शकते, त्यामुळे येत्या 8-10 दिवसात तरी दहीहंडी खेळाला क्रीडा मंत्र्यांनी साहसी खेळ म्हणून घोषित करावं अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली। साहसी क्रीडा प्रकार म्हणून निर्णय झाल्यास राज्याच्या मातीतील हा खेळ देश पातळीवर जाईल, खेळला आपोआप नियम लागू होतील, गोविंदा पथकांनाही त्याचा फायदा होईल असे त्याचे फायदे असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात व्यासपीठावर प्रतिकात्मक दहीहंडी उभारली जाणार असून त्यासाठी थर रचायला कोणालाही परवानगी दिली जाणार नाही। जी गोविंदा पथकं येतील त्या सर्व पथकांना मानधन म्हणून काही रक्कम दिली जाईल आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत अशोक हांडे यांचा कृष्णलीलांवर एक कार्यक्रम सादर केला जाईल। अशा साध्या पद्धतीनं हा दहीहंडी उत्सव साजरा होईल असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। पुणे जिल्ह्यातील माळीणची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वनविभागानं 16,000 रहिवाशांना घरं खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत। घरं खाली न केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या दुर्घटनेस राज्य शासन किंवा वनविभाग जबाबदार राहणार नसून रहिवाशीच जबाबदार असतील असा इशारा वनविभागानं दिलाय। ठाणे वनक्षेत्र विभागाच्या कळवा आणि पारसिक मधील 9,000, मुंब्रा रेतीबंदर 3,600, मुंब्रा सैनिक नगर पाणेरीपाडा 2,000, रबाडा 200 तर शीळ भागातील 2,000 रहिवाशांवर या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। 2 वर्षापूर्वीच अशा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। अलीकडे पावसाळा सुरू होण्यापूर्वी 500 घरांवर कारवाई करण्यात आली होती। आता पुन्हा डोंगरकड्यावर वसलेल्या अतिसंवेदनशील भागातील रहिवाशांनी संभाव्य जीवित आणि वित्त हानी लक्षात घेऊन अन्यत्र स्थलांतर करावं असं आवाहन करण्यात आलंय। गोलाईनगर, इंदिरानगर, आतकोनेश्वर नगर, ठाकूरपाडा आणि कारगिल खोंडा या ठिकाणी असे फलकही लावण्यात आले आहेत। येऊर परिसरातही सर्वेक्षण केले जाते, यामुळे वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न ऐन पावसाळ्यात ऐरणीवर आलाय।
स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होत असून या निमित्तानं प्लास्टिकचे ध्वज वापरू नयेत असं आवाहन ठाणे महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळे आयोजित केले जातात। अशा वेळी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या छोट्या राष्ट्रध्वजांचा वापर केला जातो। हे राष्ट्रध्वज दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या कडेला अथवा इतरत्र पडलेले आढळतात। शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरता प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही, यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो, म्हणून प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये असं आवाहन ठाणे महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केले। ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ठाण्यामध्ये 8, कल्याण, उल्हासनगर प्रत्येकी 5, मुरबाड 10, अंबरनाथ 4, भिवंडी 5, शहापूर 14, वसई 7, जव्हार 17, विक्रमगड 14, मोखाडा 12, डहाणू 8 आणि पालघर प्रत्येकी 7 तर तलासरी इथे 23 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शिकाऊ परवान्यासाठी आता ऑनलाईन अपॉइंटमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून www.sarthi.nic.in या संकेतस्थळावर ही अपॉइंटमेंट घेता येणार आहे। या सुविधेमुळे इच्छुक उमेदवारांना शिकाऊ परवान्यासाठी आपल्या सोयीनुसार दिवस आणि वेळ निवडता येईल। आता यासाठी तासनतास रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही। अधिक माहितीसाठी 2534-3580 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। वीज अंगी लखलखे ज्याच्या तो मर्द मराठा, तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा, भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा, मायभूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा, मर्द मराठा, आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आई वडिलांच्या कुशीत झोपलेल्या 2 बालकांना विषारी सापानं दंश केल्यामुळे या 2 बालकांचा मृत्यू झालाय। शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील बाबरवाडी इथे ही घटना घडली। आईच्या कुशीत अवघ्या 4 महिन्याची चिमुरडी करुणा तर वडिलांच्या कुशीत 4 वर्षाचा करण गाढ झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास मण्यार जातीच्या विषारी सापानं या 2 बालकांना दंश केल्यानं या बालकांचा मृत्यू होण्याची घटना घडली। सर्पानं दंश केल्यामुळे करुणा रडायला लागली। घरात अंधार असल्यानं वडील भास्कर गिरा यांनी लहानशा विजेरीच्या उजेडात पाहिलं तेव्हा बिछाण्यावर त्यांना साप दिसला। त्यांनी या सापाला मारलं। त्याच वेळी चिमुरडीचा हातही रक्तबंबाळ झाला होता।
तिला डोळखाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचे प्राण गेले. करुणाला साप चावल्यानं घरातले सर्व भेदरले होते. आपल्यालाही साप चावला असल्याचं छोट्या करणला तर माहीतच नव्हतं. आई वडिलांना घाबरलेले पाहून आणि करुणा रडतीये बघून करण त्याच्या वडिलांना करुणाला आपल्या मांडीवर द्या असं विनवत होता, तर वडिलांना आपल्या दुसऱ्या मुलालाही साप चावल्याचं लक्षातही आलं नव्हतं. घरात 4 वर्षाच्या करणच्या तोंडातून फेस येत होता हे त्यांच्या आजोबांनी पाहिलं आणि त्यालाही प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं, पण तो उपचारापूर्वीच मरण पावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शहापूर तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या बाबरवाडी इथे गेल्या 2 महिन्यांपासून ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे तेथील रहिवासी अंधारात जीवन व्यतीत करत आहेत. वीज वितरण कंपनीकडे याबाबत तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. शिधावाटप दुकानात अवघे 2 लिटर रॉकेल मिळतं, ते 8 दिवसही पुरत नाही. त्यामुळे विजेअभावी या 2 निष्पाप बालकांना जीव गमवावा लागला. कोणीही लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी इथपर्यंत न फिरकल्यामुळे येथील नागरिक संताप व्यक्त करतात. ठाण्यामध्ये येत्या 17 ऑगस्टपासून निफ्टा 2014 या नाट्य चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा महोत्सव होणार असून त्याचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. ठाण्यातील नाट्य चित्रपट महोत्सवाचं हे दुसरं पर्व आहे. दुबई, लंडन, सिंगापूर, मकाव नंतर यावर्षी हा महोत्सव नोव्हेंबर महिन्यात लंडन इथे आयोजित करण्यात आलाय. 16 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रदर्शित झालेली 10 दर्जेदार नाटकं, 10 दर्जेदार चित्रपट यांचा या महोत्सवात समावेश केला जातो. यातून जाहीर झालेल्या नामांकनातून विजेत्यांची निवड केली जाते आणि हा सोहळा परदेशात होतो. या महोत्सवात यंदा 14 दर्जेदार नाटकं आणि 10 चित्रपट दाखवले जाणार आहेत. अनुमती, फॅन्ड्री, पोस्टर बॉईज, टीपी, सलाम, येलो, रमा माधव, रेगे आणि अस्तू हे चित्रपट, तर KG2 गोष्ट सिंपल पिल्लांची, व्यक्ती आणि वल्ली, मिस्टर अँड मिसेस, लग्नबंबाळ, बेगम, मेमरी, आठवण, गुलाम, झोपाळा, बॉम्बे 17, जस्ट हलकं फुलकं, घोळात घोळ, गोष्ट तशी गमतीची, आम्ही सौ, कुमुद प्रभाकर आपटे, लुकाछुपी आणि मोरूची मावशी ही नाटकं या महोत्सवात पाहता येणार आहेत. उच्च न्यायालयानं दहीहंडी उत्सवावर टाकलेले निर्बंध सर्वोच्च न्यायालयानं उठवल्याच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार स्वागत करण्यात आलं. संघर्षाची दहीहंडी ओपन हाऊस येथील ज्या चौकात उभारली जाते तिथे या निर्णयाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाके उडवून हा आनंद व्यक्त केला. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दहीहंडी उत्सवावर अनेक निर्बंध आले होते. 20 फुटाच्या वर दहीहंडी बांधू नये या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दहीहंडी उत्सवातील रयाज केली होती. या विरोधात जितेंद्र आव्हाड यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमित सरैया यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं 12 वर्षाखालील बालकांचा समावेश करू नये, ध्वनी प्रदूषण होऊ नये अशा उच्च न्यायालयाच्या काही अटी कायम ठेवल्या असून 20 फुटाच्या अटीस मात्र स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय फक्त या दहीहंडी उत्सवापुरताच लागू आहे. मात्र या निर्णयामुळे दहीहंडी उत्सवातील थरार आता पुन्हा कायम राहिलाय. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. माळीणची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठाण्यात वन विभागाच्या 16,000 रहिवाशांना नोटिसा.
दहीहंडी उत्सवाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार स्वागत आणि विषारी साप चावून शहापूर तालुक्यात 2 बालकांचा मृत्यू. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.